छत्रपतींचा बंदिस्त पुतळा मोकळा करण्याच्या मागणीसाठी उमरखेड शहरात तीव्र जन आंदोलन। गेल्या 3.5 वर्षांपासून नगरपालिकेच्या ताब्यात बंदिस्त असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नियोजित जागेवर तात्काळ बसवण्यात यावा या मागणीसाठी पुतळा संघर्ष समिती मागील कित्येक वर्षांपासून वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करते। परंतु 3.5 वर्षांचा कालावधी उलटून गेला असला तरी नगरपालिका प्रशासनाकडून छत्रपती शिवरायांचा पुतळा नियोजित जागेवर बसवण्यासंदर्भात कुठल्याही प्रकारे ठोस पावलं उचलण्यात न आल्यामुळे व्यथित झालेल्या छत्रपती शिवरायांच्या अनुयायांनी प्रशासनाला आज दिनांक 22 जुलै रोजी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। त्यानुसार आज उमरखेड शहरात मराठा मावळा संघटनेच्या कार्यकर्त्यांसह पुतळा संघर्ष समितीच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनादरम्यान संपूर्ण उमरखेड शहर कडकडीत बंद ठेवण्यात आलं होतं। तसेच स्थानिक नगरपालिकेच्या कार्यालयासमोर या दोन्ही संघटनांच्या वतीनं शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत तीव्र निदर्शनं करण्यात आली। तसेच जोपर्यंत महाराजांचा बंदिस्त असलेला पुतळा नगरपालिका प्रशासन बाहेर काढून नियोजित स्थळी बसवत नाही तोपर्यंत आम्ही जागेवरून हलणार नाही असा पवित्रा आंदोलकांकडून घेण्यात आला होता। त्यामुळे भर पावसातही हे आंदोलन नगरपालिका कार्यालयासमोर चालूच होतं। आंदोलकांकडून तीव्र घोषणाबाजी होत होती। आंदोलन अधिकच आक्रमक होत असल्याचं पाहून अखेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश जामनोर यांनी आंदोलकांसोबत चर्चेचा 2-3 वेळा प्रयत्न केला। यावेळी आंदोलकांकडून मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला होता। आंदोलन अधिकच आक्रमक होत असल्याचं पाहून मुख्याधिकारी जामनेर यांनी आंदोलन स्थळावरून काढता पाय घेतला। यातच आंदोलकांकडून 2 ते 3 वेळेस पोलिसांमध्ये झटापट देखील झाली असल्याचं दिसून आलं होतं। त्यामुळे प्रशासनाची एकच तारांबळ उडाली होती। अखेर उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी आंदोलक व मुख्याधिकारी महेश जामनोर यांच्यासोबत चर्चेची वाटाघाटी करून चर्चेअंती छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदिस्त असलेला पुतळा 1 महिन्यात नियोजनस्थळी बसवण्याचं लेखी आश्वासन दिलं। त्यावर आंदोलकांनी हे आंदोलन मागे घेतलं। त्यावेळी मराठा मावळा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंढरीनाथ कोडसे, कल्पना चव्हाण, विदर्भ संपर्क प्रमुख भारत कदम, गजानन देशमुख, संदीप घाडगे, अभय पवार, बालाजी जाधव, रमेश चव्हाण, संजय बिजोरे, बसवेश्वर क्षीरसागर यांच्यासह मोठ्या संख्येनं आंदोलक उपस्थित होते। न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी किरण मुक्कावार, उमरखेड, यवतमाळ।